अजित पवारांच्या अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। रोहित पवार अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून करून घेणारे दिल्ली दौऱ्यामध्ये आमदार रोहित पवारांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली। 2 पैकी एका गुप्तहेर संस्थेला अपघात तपासाचं काम दिलं जाण्याची शक्यता आहे। सरकारी तपास यंत्रणेवर रोहित पवारांनी संशय व्यक्त केलेला होता। सरकारी तपास यंत्रणेला दिरंगाई होणार असल्यानं खासगी तपास यंत्रणेकडून अपघाताचा तपास होणार आहे। दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवारांनी काही हवाई तज्ज्ञांची देखील भेट घेतलेली होती। तर रोहित पवारांची दिल्लीमध्ये 2 प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन टीम सोबत बैठक संपन्न झाली आहे। तर काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी दिल्लीचा दौरा सुद्धा केलेला होता। या बैठकीमध्ये डीजीसीएचे काही माजी अधिकारी सुद्धा उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर लवकरच रोहित पवार काही प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन कंपनीकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खासगी गुप्तहेर संस्थेकडून होणार आहे। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। चंद्रशेखर। शुभम, खरं तर अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास डीसीसीए आणि पुण्यातील सीआयडी हे 2 वेगवेगळ्या यंत्रणा सध्या करत आहेत आणि या 2 यंत्रणा या सगळ्या अपघाताचा तपास करत असताना आता रोहित पवार जे आहेत ते दिल्लीमध्ये जाऊन 2 खाजगी गुप्तचर ज्या संस्था आहेत त्या संस्थेकडे भेट घेतली। त्यांच्याकडे या सगळ्या अपघाताच्या चौकशीची तपास करण्याची जे आहे ती काम त्यांच्याकडे सोपवल्याची माहिती समोर येत आहे। या 2 संस्थेपैकी एक जी संस्था आहे त्या एक संस्था जी आहे ती आता या सगळ्या विमान अपघाताचा तपास करणार आहेत। खरं तर आपण पाहिलं की 2 वेळेस पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी या सगळ्या अपघातावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। ज्या पद्धतीनं हा सगळा अपघात झाला या पायलटच्या संदर्भात पहिल्या दिवसापासून अनेकांना संशय आहे। त्याचबरोबर ही जी कंपनी आहे विमान कंपनी, या विमान कंपनीबाबत सुद्धा अनेकांचे प्रश्नचिन्ह जे आहेत ते अनेकांनी उपस्थित केलेले आहेत आणि याचा सगळा पारदर्शक तपास व्हावा म्हणून आता आमदार अर्थात रोहित पवार हे जे अजित पवार यांचे पुतणे आहेत त्यांनी या गुप्तचर विभागात जी संस्था आहे, खाजगी संस्था आहे, ती डिटेक्टिव्ह म्हणून काम करतात। आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, परंतु केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं या सगळ्या विमानाच्या संदर्भातील ज्या कंपन्या आहेत त्यातील जे तज्ज्ञ आहेत त्यांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती खरं तर समोर आलेली आहे। एकंदरीत हा तपास जो आहे तो आता 2 दिवसानंतरच होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। एकंदरीत त्याचा सगळा जो आहे तो आता रोहित पवार जो आहे तो पाठपुरावा घेताना दिसत आहे। अगदी चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका।